पहलगावमधली कालची दुपार पर्यटकांच्या अंगावरती काटा आणणारी ठरली। दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्या, ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला। पहलगाव हल्ल्यानंतर मन सुन्न करून टाकणारी अनेक दृश्य सध्या समोर येत आहेत, ज्यामध्ये गोळ्यांचा आवाज, पर्यटकांची भीती, कुटुंबियांचा आक्रोश पाहायला मिळतोय। हल्ल्याची थरकाप उडवणारी, मन हेलावणारी दृश्य हृदय पिळवटून टाकणारी आहे आणि या घटनांवरती आपण सातत्याने नजर ठेवून आहोत। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि 17 जण जखमी झाले। आपल्या प्रियजनांना गमावल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी आक्रोश केला। पहलगाममध्ये आलेल्या पर्यटकांनी काढलेल्या एका व्हिडिओमध्ये गोळीबाराचा आवाज स्पष्ट ऐकू येतोय। काळजाचा थरकाप उडवणारा असा हा आवाज आणि ही दृश्य आहेत। आपण एक नजर टाकूयात। हा व्हिडिओ ज्यांनी घेतलाय त्यांना याची कल्पनाही नव्हती। अर्थातच हा आवाज कसला आहे ते कळत नसल्यामुळे या व्हिडिओचं हे फुटेज आपल्याला दिसतंय, पाहायला मिळतंय। त्याच्यामध्ये जे पर्यटक आहेत त्यांना कसली कल्पना नाहीये गोळीबाराची, हेही स्पष्ट दिसतंय। लग्नानंतर काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या जोडप्यावरही दहशतवाद्यांनी गोळीबार केला। यात पतीचा मृत्यू झाला। सुडा भरलेल्या नवविवाहितेचा सुन्न झालेला फोटो हृदय पिळवटून टाकणारा होता। पहलगाममधल्या या दृश्यांमध्ये पती गमावलेल्या महिलेचा आक्रोश पाहायला मिळतोय। मुस्लिम नाही म्हणून माझ्या पतीवरती गोळ्या झाडल्या असं ती सांगतेय, तर माझ्या पतीला वाचवा अशी आर्त साद आणखीन एक महिला घालते। नहीं, आप टेंशन मत लो। अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। मैडम ये जो भीड़ साहब है प्रेसिडेंट, आप टेंशन मत लो। मेरे पति को बचा लो। हम बचा देगा, कोई बात नहीं। बेहतर करें फोन प्लीज भगवान के लिए बचा लो। दब से मन युवा डिजाइन किया है। ठीक है हम बचा देंगे ना, आप टेंशन मत लो। मैं आ रहा हूँ। मैं कहाँ पे आपका ये हस्बैंड? क्या हुआ इसको, क्या हुआ? प्लीज आस्क फॉर हेल्प। वी डोंट। मैं मंजुनाथ, शिवमोगा, कर्नाटक से। कर्नाटकातील दाम्पत्य काश्मीरमध्ये फिरायला आलं होतं आणि पहलगाममधील हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी दाम्पत्यापैकी पतीवरती गोळ्या झाडल्या आणि त्यात त्याचा मृत्यू झाला। हल्ल्यापूर्वी त्यांनी काश्मीर टूरबाबतचा आपला अनुभव शेअर करणारा व्हिडिओ बनवला होता, मात्र हा त्यांचा अखेरचा व्हिडिओ ठरला। शिकारा राइड करवा रहे हैं मोहम्मद रफीक जी और हमारा सब टूर ऑर्गेनाइज किया है। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये कानपूरच्या शुभम द्विवेदी या तरुणाचा मृत्यू झाला आहे। 2 महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं। पत्नी आणि कुटुंबासह तो फिरायला गेला होता। शुभमच्या पत्नीने हॉटेल रूममधला व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात तो पत्ते खेळताना आणि मजा मस्ती करताना दिसतोय। पहलगाममधल्या हल्ल्यानंतर पर्यटकांना धक्का बसलाय, ते भयभीत झालेत। पोलिसांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी आणलंय आणि त्यांना शांत करून समजूत काढण्याचा सातत्याने प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येतोय। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यातून अमरावतीचे 11 जण सुदैवाने बचावलेत। गोळीबार होण्याच्या काही क्षण आधी ते घटनास्थळावरून निघाल्यामुळे थोडक्यात वाचले। हे सर्व 11 पर्यटक श्रीनगरमधल्या हॉटेलमध्ये सुखरूप आहेत। केवळ दैव बलवत्तर म्हणून पहलगावमधील दहशतवादी हल्ल्यातून वाचले कोल्हापुरातले पर्यटक। वेळेत घोडे न मिळाल्यामुळे कोल्हापुरातील अनिल कुरणे आणि त्यांच्या सहकार्यांना पहलगामपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला। पहलगामपासून 1.5 किलोमीटर मागे असतानाच हा दहशतवादी हल्ला सुरू झाला। ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरने हल्ल्याची माहिती देताच ते उलट फिरले, परत फिरले आणि अनिल कुरणे आणि त्यांचे सहकारी यामुळेच बचावले। सध्या अनिल कुरणे आणि त्यांच्या सोबतचे सहकारी जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षित आहेत, सुखरूप आहेत।
हल्ल्याच्या वेळी आम्ही त्या पॉईंटलाच होतो. त्यानंतर आम्हाला बातमी समजल्यानंतर तिथं आम्ही जातच होतो त्या पॉईंटला. एक 15 मिनिटाच्या अंतराने आम्ही तिथं पोचलोच असतो. पण आम्हाला बातमी समजल्यानंतर आम्ही परत आलो आणि सुखरूपपणे आम्हाला श्रीनगरमध्ये घेऊन आलेले आहेत आणि सध्या आम्ही व्यवस्थित आहेत आणि आता आम्ही विमानतळासाठी रवाना होतो. जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये पिंपरी चिंचवडचे 32 जण अजूनही अडकलेले आहेत. 8 दिवस गाड्या सोडणार नसल्याचं त्यांना सांगण्यात येत आहे. सध्या सर्वजण सुखरूप आहेत आणि आम्हाला लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणीही ते करतायत. काल माढा तालुक्यातील पिंपळनेर गावातले 47 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले. दरम्यान हे पर्यटक जिथे आहेत तिथे कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे पर्यटक अतिशय घाबरून गेलेत. त्यांना तातडीने सोलापूरला रवाना व्हायचंय आणि प्रचंड भीतीचं दहशतीचं वातावरण त्यांच्यात आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.